मित्रांनो, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे केंद्र सरकारला दक्षिण भारत विरोधी ठरवण्यासाठी कुठलीही कसर सोडत नाहीये. याला निमित्त झाले परिसीमन म्हणजे डिलिमिटेशन. कारण 2026च्या जनगणनेनंतर आपल्याकडं मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे आणि एम के स्टॅलिन यांचं असं म्हणणं आहे की ही जर पुनर्रचना लोकसंख्येनुसार झाली तर दक्षिण भारतावरती अन्याय होणार आहे आणि दक्षिण भारतातल्या लोकसभेच्या जागा कमी होतील. हा मुद्दा एम के स्टॅलिन यांनी उपस्थित केल्याच्या नंतर तमिळनाडूमध्ये काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिलं होतं की दक्षिण भारतातली एकही जागा कमी होणार नाही. पण याच परिसीमनाच्या मुद्द्याचा धागा पकडून एम के स्टॅलिन यांनी आपलं हिंदी विरोधी किंवा उत्तर विरोधी जे डीएमकेचं पारंपरिक राजकारण आहे या राजकारणाला तूल देण्याचा प्रयत्न केला आहे. पण यावेळेस हे राजकारण फक्त तमिळनाडूपुरतं मर्यादित न राहता त्यांनी त्याची डेन्सिटी संबंध दक्षिण भारतापर्यंत पसरवण्याचं ठरवले. यासाठी हे एम के स्टॅलिन दक्षिण भारतामधल्या सर्व पक्षीय नेत्यांना केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एकत्र करतायत. यामध्ये बीजू जनता दल असेल, लेफ्ट कम्युनिस्ट पार्टी असतील किंवा काँग्रेस पार्टी असतील. यामध्ये फक्त मित्रांनो राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी यासारख्या उत्तरेकडच्या पॉलिटिकल पार्ट्यांचा अपवाद सोडता एम के स्टॅलिन यांचा संबंध देशभरामधल्या पॉलिटिकल पार्ट्यांना ह्या परिसीमनाच्या किंवा ह्या डिलिमिटेशनच्या विरोधामध्ये एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी काही दिवसापूर्वी तमिळनाडूमधल्या शिवहरमध्ये या सर्व पक्षांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये बहुतांश दक्षिण भारतातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. पण यामध्ये पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशमधून समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव हे दोन नेते उपस्थित नव्हते. कारण जर लोकसंख्येनुसार जर परिसीमन जर झालं तर याचा सगळ्यात जास्त फायदा जो आहे हा ह्याच उत्तरेकडील नेत्यांना होणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये सध्या लोकसभेच्या जागा आहेत 42. जर हे लोकसंख्येनुसार जर परिसीमन झालं, लोकसंख्येनुसार जर डिलिमिटेशन जर झालं तर ह्या जागा 42 वरून थेट 66 पर्यंत जातील. त्यामुळं याचा फायदा हा 130% वोट बँक घेऊन बसलेल्या ममता बॅनर्जी यांना होईल. आणि याच कारणामुळं ममता बॅनर्जी यांनी एम के स्टॅलिन यांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला त्या गेल्या नाहीयेत. आता हा परिसीमनाचा धागा जरी असला तरी सुद्धा एम के स्टॅलिन यांच्या मनात काय आहे तर मित्रांनो, तमिळनाडूमध्ये 2026मध्ये आहे विधानसभेची निवडणूक आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जी डीएमके आहे, एम के स्टॅलिन यांची जी पॉलिटिकल पार्टी आहे द्रविड मुन्नीत्र कळघम, या पॉलिटिकल पार्टीची डळमळ झालेली आहे. कारण तमिळनाडूमध्ये या डीएमकेला एक मोठा रायवल उभा राहिला आहे. तमिळनाडूमध्ये जे द्रविड मतदान आहे, जे द्रविड वोट आहे, हे द्रविड वोट कापण्यासाठी तमिळ सुपरस्टार ॲक्टर विजय यांची जी पॉलिटिकल पार्टी आहे या पॉलिटिकल पार्टीने तगडं आव्हान या डीएमके समोर उभं केलंय. आणि ही गोष्ट एम के स्टॅलिन यांना माहीत आहे. तर विकासावरती तमिळनाडूमध्ये निवडणूक झाली, जर स्थानिक मुद्द्यांवरती जर तमिळनाडूमध्ये निवडणूक झाली तर ही निवडणूक डीएमकेला एम के स्टॅलिन यांना जड जाऊ शकते. त्यामुळं नेहमीप्रमाणे जे डीएमके किंवा द्रविडियन पार्ट्या करत आलेल्या आहेत ते म्हणजे हिंदू विरोधी उत्तर आणि दक्षिणचा नेरेटिव्ह सेट करायचा आणि इलेक्शनमध्ये आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचं असं म्हणणं आहे की जर डिलिमिटेशनमध्ये आमच्या जागा जर कमी झाल्या तर आमचं प्रतिनिधित्व जे आहे हे संसदेमध्ये कमी राहील. मित्रांनो, तसं जर टेक्निकली जर विचार केला तर सगळ्यात जास्त खासदार या देशामधून उत्तर प्रदेशमधून जातात. पंतप्रधानसुद्धा नरेंद्र मोदीसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहेत. एक जरी खासदार कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा असला तरी तो एक खासदार आपल्या राज्याचा, आपल्या मतदारसंघाचा, आपल्या राजकीय पक्षाच्या भूमिका, आपल्या लोकांच्या भूमिका, आपले प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडू शकतो. त्यामुळं जर एम के स्टॅलिन जर तर्क देत असतील तर आमच्या जागा कमी झाल्यामुळे आम्हाला आमची हिस्सेदारी आम्हाला भेटणार नाही आहे, जर तर्क जर एम के स्टॅलिन जर देत असतील तर हे निरर्थक आहे. मित्रांनो, दक्षिण विरुद्ध उत्तर, पूर्व विरुद्ध पश्चिम हे वाद लावणे ह्या राजकीय पुढाऱ्यांचं काम आहे. आणि एम के स्टॅलिन हा जो परिसीमनाचा विषय आहे हा विषय यांनी आत्ता काबर लावून गेला आहे
त्याच्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आहे तमिळनाडूमध्ये निवडणूक, आणि त्यांना माहीत आहे की जर आपण हा विषय नाही काढला आणि तमिळनाडूची निवडणूक जर विकासाच्या मुद्द्यावरती गेली, की जो भाजपाचा तमिळनाडूमधला 10% वोट शेअर आहे, हा 10% वोट शेअर प्रॉमिनंट आहे, जो भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे मतदान झालं होतं, आणि ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे, ही एम के स्टॅलिन यांना माहिती आहे. त्याचमुळे एम के स्टॅलिन यांनी आपले जे द्रविडियन वोट बँक आहे, तमिळ अस्मितेच्या नावाखाली आपली जी द्रविडियन वोटर आहे त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न हा एम के स्टॅलिन यांचा आहे. कारण एम के स्टॅलिन यांना ह्या निवडणुकीमध्ये खूप मोठं आव्हान जे आहे हे भारतीय जनता पार्टीच्या अण्णामलाई यांचं आहे. त्यानंतर तमिळ ॲक्टर विजय आहेत, आणि DMKचे पारंपरिक विरोधक म्हणजे जयललिता यांची अण्णा DMK आहे. आणि ह्याच जे इलेक्शनचा जो टोन आहे किंवा या इलेक्शनचा जो मूड आहे हा दुसरीकडे सेट करायचा, याच्यासाठी एम के स्टॅलिन यांनी हा डिलिमिटेशनचा किंवा मतदारसंघ पुनर्रचनेचा परिसीमनाचा विषय काढलाय.